तलवली. आजच्या दिवसातील ही सेकंड लास्ट मॅच. हा सामना 3 षटकांचा आहे दोन्ही पंचांच्या माहितीसाठी. आणि जो नुकताच सामना संपन्न झाला त्या सामन्याचा हिरो ठरलाय रोहन. मॅन ऑफ द मॅच साठी रोहन आपण त्वरित या. चला आपण सामन्याला सुरुवात करूया प्लीज. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकीकडे खिजर रईस आहेत, दुसरीकडे पाहू शकाल कमरान आहेत. आणि षटकाला सुरुवात करतोय मिस्टर दुर्गेश. चला आपण लगेच सामन्याला सुरुवात करूया. आणि तुमच्या सोबत असतील आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये सर्वांना मंत्रमुग्ध करण्यासाठी मिस्टर आमचे सहकारी समालोचक ज्येष्ठ समालोचक मनोज कारवे सर. थँक्यू. पहिला चेंडू पडतोय. क्लायमॅक्स सुरू झालाय. लाऊड अपील होत असताना पहिलाच अचूक चेंडू. गोलंदाज दुर्गेश भोईर. तगडा खेळाडू, तगडा सामना. समोर सुद्धा कामरान तगडा आहे, बलाढ्य आहे, प्रतिभावंत आहे. सोबत खिजर रईस. खिजर रईस मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 3 ओव्हरचा मुकाबला पाहतोय आपण प्रेक्षक. यजमान विरुद्ध पाहुणा असा संघ. चेंडूला खाली ठेवलं. शॉट ऑफ गुण नेत होता. ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडला तर थोडा चेंडू खाली राहिला आणि आत वळला. विकेट किपर छान कामगिरी करतोय एसटीच्या मागे. आणि आपण मॅन ऑफ द मॅच देतोय रोहनला. रोहन या. पाहुणे आपले सागरजी भोईर, निलेशजी भोईर, आपले सर्व पाहुणे, तसेच प्रेमजी पाटील आणि साईनाजी शेलार आपण पाहिलं ज्यांनी दिलं बक्षीस. तसं निलेशजी शेलार आपले बॉल स्पॉन्सर, तसेच कॉमेंट्री बॉक्स स्पॉन्सर आपले त्रिशांचे पप्पा सागर भोईर, प्रेम पाटील. बक्षांची खैरात आणि मैदानामध्ये धावांची खैरात सुरू झालेली आहे. लॉंग ऑनला तटवला, दिशा दिली व्ही शेप मध्ये बॅट्समन कामरानने. आणि खिजर रईस लेफ्ट हँड बॅट्समन पिंच हिटर. स्ट्राईक एंडला आपण ज्याला पाहू शकता, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः खिळखिळी करून ठेवलं मैदान. तडाखेबंद फटकेबाजी. जशी काय खांद्यावरती बॅट नव्हे तर ती गदा आहे की काय. बघा कसं त्याचं स्टाईल आहे. आणि असं बऱ्याच जण आपण बघत असतो जे कॉन्फिडंट असतात. बॉडी लँग्वेज, शरीर भाषा सुद्धा आपल्याला ओळखता आली पाहिजे. फिल्डिंगची जमावट करत असताना एक विकेट किपरच्या उजव्या बाजूला लेग स्लिप आहे. स्क्वेअर लेग डीप मध्ये घेतलाय खिजरसाठी गोलंदाज ने. परंतु खिजर किती हुशार मातब्बर आहे बघा. ऑन साईडला न मारता रिव्हर्स पवित्रा घेतला आणि चेंडूला इथे ऑफ साईडला तटवला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. शानू सरांचा इशारा. सुंदर चौकार. मला म्हणायचं वाटतं योगी सर की दुर्गेशने ऑन साईडला फिल्डिंगची जमावट केली, पण चेंडू टाकला रॉंग साईडला आणि त्याचा परिणाम भोगावा लागला. येस, असे चेंडू यायला पाहिजे. हो, आत्ता सूर मारताची गरज होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, रनआउटचा प्रयत्न केला, परंतु पंच शानू सर नकार देत असताना इथे सांगतात की पंचांनी इथे रिव्ह्यू चेक करण्यासाठी सांगितलंय वेदर इट इज रनआउट ऑर नॉट. पंचांचा हा रिव्ह्यूचा डिमांड आहे. शानू सरांचा चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच येतील. टेक्निकल कमिटी सुद्धा असेल या ठिकाणी प्रात्यक्षिक बघण्यासाठी अँगलमध्ये. आणि हा बघा फेकी केलाय, थ्रो केलाय, दुर्गेशच्या हातामध्ये जाता. दुर्गेश लावतोय चेंडू एसटीला आणि बॅट्समन तिथे बॅट ग्राउंडेड करायच्या आधीच बेस सोडालेत. इट्स अ विकेट. इट्स अ विकेट. ऍब्सोल्युटली इट्स अ क्लिअर. स्प्राईट क्लिअर देअर. रनआउट.
झिरो झाला. जसं आधीच्या सामन्यामध्ये आतिश घोडविंदे सुद्धा झिरोवरती बाद झाला. यालाच क्रिकेट म्हणतात. कधी पण रंग बदलेल आणि या क्रिकेटमध्ये हाच तर आनंद आपल्याला लुटायचा असतो आणि आपण हा आनंद लुटताय. सेकंड लास्ट सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील पहिला दिवस सुरू आहे. जय महाराष्ट्र क्लब भुईरगावच्या वतीने भुईरगाव चषक आपण पाहतोय. इथे रंगतोय, फुलतोय, बहरतोय, निखरतोय आणि या ठिकाणी कोण निखरेल कोण बिखरेल या सामन्यामध्ये जो सामना सुरू आहे. तलोली स्पोर्ट्स तलोली पावणा संघ, दुसऱ्या बाजूला यजमान संघ ज्याने इथे स्पर्धा आयोजित केली तो जय महाराष्ट्र भुईरगाव संघ. विकेट पतन झालं. खिजर रईसची विकेट प्राप्त केली. सांघिक यश रनआउटच्या माध्यमातून पुढे ससवला. कामरान वेगाने येतो आणि मिड ऑफ लक. ओहो माय गॉड, ओ माय गॉड, लक फॅक्टर फॉर तलवली देअर. चान्स होती परंतु विकेट किपरला त्या ठिकाणी थ्रो गॅदर करता आला नाहीये आणि अजून एक रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त झालं. परंतु काय या षटकामध्ये पाहिलं आपण, किती जबरदस्त क्लायमॅक्स सुरू आहे. द्वंद्व युद्ध सुरू आहे. अक्षरशः क्रिकेटचा महासंग्राम सुरू असल्यासारखं इथे आपल्याला भासतंय आणि ते आपल्याला ती जाण आणि तो आनंद आपल्याला मिळतोय. पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या मला सांगतात अथर्व आणि यश दोघे मिळून बरोबर सांगतात 5-1 गडाच्या मोबदल्यामध्ये. जरा फास्ट केला प्लीज आणि डीजे जरा फास्ट वाजवा काही सेकंदसाठी. आणि कामरान नॉन स्ट्रायकिंगला गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाल्या. नवीन षटकासाठी मिस्टर प्रतीक पहिला चेंडू घेऊन फुललेंचा चेंडू, बीमरचा इशारा, झेल बुडाला होता. विकेट किपर झेल पकडला परंतु बाद मिळणार नाही. त्याचं कारण की अजून एक बीमर पाहतोय आपण. जसे आधी बीमर टाकले आणि त्या बीमरवरतीच सामन्याचं चित्र पालटलं गेलं. लागोपाठचे 2 बीमर टाकले आणि तिथे सामना पूर्ण फसला कारण त्या शेवटच्या षटकामध्ये 21 धावांची गरज असताना कुरूनने ती पूर्णपणे रणनीती वापरली आणि जो त्यांना मोमेंटम मिळाला होता, जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं आणि आतिश घोंडवेचा संघ बाद झाला. म्हणजे तुमची एक चूक तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते. याचं आपण प्रात्यक्षिक बघितलं. मग आपलं ते आयुष्य असो किंवा क्रिकेट असो, आपली चूक आपल्याला भोवत असते आणि मोठं नुकसान होत असतं. म्हणून चुका करण्याआधी काळजी घेणं गरजेचं आहे. हे प्रत्येकाने स्वतःला सांगायचं. प्रत्येकाच्या चुका होतात कारण आपण मनुष्य आहोत, देव नाहीत. परंतु जास्त चुका होऊ देऊ नका. इथे चूक झाली. रिवर्सचा पवित्र घेण्याचा प्रयत्न चेंडू हवेत होता पण तो विकेट किपर चांगली कव्हरिंग करतोय आणि या ठिकाणी फ्रीडचा चेंडू सुद्धा छान पद्धतीने इथे हाताळलाय. डॉट चेंडू काढला. धावसंख्या इथे आहे 7. 6 की 7? 6 करेक्शन केलं जाईल. नो प्रॉब्लेम. स्क्रीनवरती 7 दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये 5 आल्या. त्यानंतर बीमर पडला एक आणि बरोबर 6 धावा. सॉरी फॉर दॅट. 7. हो आता 7. येस दॅट्स इट. पंचांनी वाईटचा इशारा केलेला आहे. खूपच ऑप्शनच्या बाहेर पंच सांगतायत. शानू सर, सुलेख पंच हरेश परमार सर, तिसरे पंच परेश महाजन, तिन्ही पण पंचांनी आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगली काळजी घेतली. जेव्हा त्यांना शंका वाटली त्यांनी लगेच रिव्ह्यू मागितला आणि निरसन केलं. कारण कुठलाही स्पर्धेला या ठिकाणी आपल्याला गालबोट लागू द्यायचं नाही. ही काळजी घेत असताना प्रत्येक गोष्ट इथे प्रत्येकाने व्यवस्थित सांभाळलेली आहे आणि यालाच म्हणतात लोकप्रिय टुर्नामेंट भुईरगाव चषक. ओ माय गॉड, त्या ठिकाणी बॅट्समन इंजर्ड झालाय. आजच्या दिवसामध्ये जास्त इंजर्ड होतात योगी सर. दुपारच्या नंतर खूपच इंजर्ड झाले. काळजी घ्या बाबा, काळजी घ्या. चेंडू धडकलाय त्या ठिकाणी. खेळ थांबलाय काहीसा. 7 धावसंख्या असताना चेंडू खाली राहिला. चेंडूला पुढे पुढे आडवे आले ते फलंदाज. नक्कीच गार्ड असेल तर नो प्रॉब्लेम आणि गार्ड असावा. बघा लक्षात घ्या, तुमचे गार्ड फार महत्वाचे आहेत या वेळेला. आपण स्क्रीनवरती पाहू शकता भुईरगाव चषकासाठी हे सर्व आमचे रती महारथी ज्यांचं आम्हाला योगदान लाभलंय त्या सर्वांचे इथे आपण फोटोज पाहू शकता. सन्माननीय आपले विष्णूजी चंदे साहेब, बबलूजी पाटील, श्रीकांतजी गायकर, गोरखजी पाटील, मगन कालेकर साहेब, कैलासवासी आदेश चिंतन भुईर नावाचा आपण टॉस बॉक्स बघतोय. सुजित ढोले साहेब, संदीपजी ठाकरे, सौभाग्यवती संगीता माने, असे पूर्णपणे आपल्याला हे सर्व योगदान देणारे मान्यवर ज्यांच्या योगदानाच्या माध्यमातून पांडुरंग सेठ पाटील ज्यांचा उद्या संघ आहे, धनेश, या अनेक नावं अशी आहेत की जे आपण स्क्रीनवरती पाहू शकता. एसके एंटरटेनमेंट प्रत्येक गोष्टमध्ये या ठिकाणी लक्ष देत असं. प्रमोदजी पाटील आपले तरुण पोलीस पाटील यांचं आपण चित्र पाहू शकता. ऑनलाईन प्रेक्षकांसाठी सांगतो की सामना काहीच वेळ थांबला. गिरीशजी पाटील,
संजयजी जाधव, तुकारामजी फिरंगणे सकाळी येऊन गेले, उद्या पण येतील, परवा पण येतील, कारण ते सरपंच आहेत, यावंच लागेल. सुरेश दादा पाटील, निलेशजी देसले दिवसभर होते, रवीजी पाटील, एकनाथजी देव पाटील माजी सभापती, ही सर्व अशी नावं आणि सर्व मोठमोठी नावं, म्हणून तर मोठमोठ्या टुर्नामेंट या मैदानावर होत असतात. पुन्हा एकदा सज्ज झाला बॅट्समन खेळण्यासाठी. अशा प्रकारच्या घटना घडत असतात, पण तू काळजी घ्या. खूपच आडवे आलं ते चेंडू, खाली सुद्धा राहिला आणि सुसाट होता, पेसर होता. आहे धावसंख्या 7, एक गडी बाद. कामरान खेळतोय नॉनस्ट्राईक आणि अरकमला त्या ठिकाणी चेंडू धडकला होता, जो पुन्हा तयार झाला खेळण्यासाठी. मैं खेलूंगा पाजी. 1989 साली सचिन बोलले होते आणि त्यांनी ते दाखवलं होतं. चमक धमक इथे दाखवतोय. चांगला ड्राईव्ह केला, जल्लोष इथे कुणालसाठी होत असताना. कुणालसाठी जल्लोष, जसं विराटला पण त्रास देतात बाउंड्री लाईन होती, तसं कुणाला त्रास देतात इथे प्रेक्षक. त्रास नाही म्हणता येणार, परंतु त्याचा उत्साह वाढत आहेत. आणि हे झालं पाहिजे, कारण प्रेक्षकांची सुद्धा काही भूमिका असते या क्रिकेटच्या ग्राउंड खेळामध्ये. फुटबॉल असो किंवा क्रिकेट असो, त्यामध्ये प्रेक्षकांचा फार मोठा महत्वाचा हिस्सा असतो. धावसंख्या 8 वर, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. थोडासा फास्ट असू दे, जरा जास्त गॅप घेऊ नका प्रत्येक चेंडूमध्ये प्लीज. भोईरगाव पुढचा चेंडू, गोलंदाज प्रतीकचा चेंडू खाली ठेवतोय. वा, टप्पा पडला गुड लेंथ वरती आणि बघा बॅट चेंडूच्या वरून फिरली. चेंडू अक्षरशः बहुतेक बॉडी लाईनला आदळला की काय असं पाहायला मिळालं. अक्षरशः जागा रूम देत नाहीये. प्रतीकने चांगली प्रॅक्टिस केली आहे. दुर्गेशने सुद्धा सुंदर सुरुवात केली, 5 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये, आणि त्याच्याच पावलाती पाऊल ठेवून हा गोलंदाज प्रतीक पूर्णपणे डांबून ठेवतोय तळोलीच्या बॅट्समनला, जे तगडे खेळाडू आहेत. जसा खिजर रईस बाद झाला त्यानंतर पूर्णपणे ह्या इनिंगची हवा जणू काय निघून गेली की काय, जणू काय खिजरवरती पूर्णपणे अवलंबून आहे की काय, असंच आपल्याला आतापर्यंत चित्र पाहायला मिळतं. जसं आतिश घोडविंदे ते अवलंबून आहे असं म्हणत होतं, पण नाही, साहिलने एक बाजू सांभाळली आणि पाहता पाहता साहिलने त्या सामन्यामध्ये 27 धावा कुठल्या, असंच तुम्ही पद्धतीने आता खेळणं गरजेचं आहे. खिजर बाद झाला म्हणून काय झाला, तुमची सुद्धा तुम्ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि तसं खेळ केला पाहिजे. तसं करू देत नाही गोलंदाज इथे शाकिब आहे, अगदी हुशार मातब्बर आहे, जो करू देत नाही, मोठे फटके मारू देत नाहीयेत. पूर्णपणे अक्षरशः चॅनल मध्ये चेंडू टाकतोय, बरोबर चॅनल मध्ये आणि पॅनल मध्ये, स्लॉट मध्ये देत नाहीयेत, जेणेकरून चेंडू उचलता येईल. चेंडूला खाली ठेवतोय, शॉटला गुडलेन करतोय, गुडलेन टप्पा टाकतोय, ऑप्सीच्या बाहेर टाकतोय, फुलर लेंथ वापरतोय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं असतं. जसं इथे बदल होत असताना फक्त आणि फक्त 9 धावा आतापर्यंत आणि दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू असेल हा. राऊंड द विकेट, आता सुद्धा चेंडूला खाली ठेवलं, उचलायचं होतं ऑन साईडला. स्क्वेअर ऑफ द विकेट, वेगाने क्षेत्ररक्षक येतोय बॅकवर्ड झोन कडून आणि तितक्याच वेगाने आला स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षक वेगाने, आणि या ठिकाणी फक्त अरकमला एका धावेचे समाधान मानावं लागलं. कामरानला काही स्ट्राईक मिळत नाही, कामरान नाराज असेल, परंतु त्यांना एक धाव महत्वाची सुद्धा आहे, त्याने एक धाव घेतली आणि तिसऱ्या षटकासाठी असेल पुन्हा स्ट्राईक एंडला अरकम असेल. बघायचं आपल्याला, पटकन गोलंदाज तुम्ही सोपवा आणि तयार राहा तुमच्या बॉलिंग लाईनवरती, कारण आता आपल्याला एक सेकंद महत्वाचा आहे. जास्त एकत्र येऊ नका भोईरगाव प्लीज, एकत्र येऊ नका. लगेचच बॉलर तुम्ही सजवा, त्याच्या हातामध्ये चेंडू द्या आणि आपण जाऊया डीजे अजयकडे. समाप्त झाली प्रेक्षक हो. धावसंख्या 10 आहे, एक गडी बाद झालाय, परंतु आता या षटकामध्ये जो अक्षय हाताळणार आहे, अक्षय वाघे, हा छोटासा वाघ आहे. कारण त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच पटकावली होती, त्यानंतर सेकंड सामन्यामध्ये सुद्धा चांगली उभरती कामगिरी केली होती आणि आता महत्वाचा तो तिसरा सामना खेळतोय. ह्या तिसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या सामन्यामध्ये त्याच्याकडे जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी पार पाडेल का. समोर आहे मिस्टर अरकम, स्ट्राईक एंडला लेफ्ट हँड बॅट्समन. फुल टॉस दिला, टर्न केला चेंडूला, चेंडू खराब टाकला, पण तो सुंदर क्षेत्ररक्षण नाही झालं, झेल सोडला नाही तर तिथे बिल्डिंग सोडलेली आहे. चेंडू टप्पा आला होता, परंतु त्या ठिकाणी चौकार गेला. नशिबाचा मिळतोय तो तलोली संघाच्या खात्यामध्ये, नशिबाचा चौकार.
तर ते परेशजी भोईर होते. साहेब तुम्ही आयोजक आहात, तुम्ही मेहनत करतायत, थोडंसं जरा थकलेले वाटतायत आणि त्या ठिकाणी चेंडू निसटला, परंतु पुन्हा निसटू द्यायचा नाहीये. चौकार दिला त्यांनी आणि अर्कमच्या खात्यामध्ये भर, संघाच्या खात्यात वाढ. हो, फुलरलेनचा वाईड यॉर्कर, ऑफस्टिक वॉर्कर म्हणू शकतो आपण याला. ऑफस्टिकच्या अगदी लगत कुठल्याही प्रकारे फलंदाजाला हलू दिलं नाहीये, जागा बनवू दिलं नाही, क्रीजचा वापर करू दिला. इतका फास्टर क्विकर होता तो. आणि यालाच म्हणतात ब्रह्मास्त्र. तुमचं हे वापरणं गरजेचं असतं जेव्हा स्लॉगवर चालू असतात. धावसंख्या इथे आहे ती 14 वर. 2.2 षटकं झालेले आहेत. अजून 4 चेंडू पर्याप्त ह्या इनिंगसाठी. भोईरगाव विरुद्ध तळवली पाहतोय आपण. भोईरगावने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. 3 षटकाचा मुकाबला आहे आणि फलंदाज या ठिकाणी अनफिट म्हणून इंजर्ड होऊन जातोय बहुतेक. रिटायर्ड हर्ट. यस यस, उनको तकलीफ हो रहा है. कोई बात नहीं, कोई बात. शानू सर हमको दिखा रहे कि उनको तकलीफ हुआ और वापस जा रहे अरकम डगआउट में. नए बैटर आ रहे मैदान में. ओसामा आ रहे. उनको तो ओसामा बिन लादेन की तरह खेलना पड़ेगा. वो अभी जरूरत ही है. ती वेळ आली, आता ओसामा आलाय. ही रणनीती काय आहे ते बघूया आपण. हे पाहत असतो आपण, याला स्ट्रॅटेजी म्हणतात आणि ते अलाउड सुद्धा आहे तुम्हाला. तर ओसामा आलाय, 4थ्या क्रमांकावरती इंजर्ड झालाय तो अरकम आणि गोलंदाज आहे पुन्हा तोच मिस्टर अक्षय वाघे. ओहो, फोलर लेनचा चेंडू हा लेक्सीच्या जाऊन झाला ना आणि वेगाने ओसामा. भाग मिल्खा भाग, भाग मिल्खा भाग. दुर्गेच्या हातातून बचावले नाही. बाईचा इशारा पंचांचा. किती वेगाने ते धावले, कारण स्ट्राईक पाहिजे होती ती कामरानला. कामरान बराच वेळ स्ट्राईकला नाहीये. कामरान आतापर्यंत 10 चेंडूंना सामोरं गेलाय बहुतेक. येस, आणि 7 फक्त धावा केलेल्या आहेत. थोडासा लो स्कोर आहे. त्याचा ॲव्हरेज किंवा सरासरी स्ट्राईक रेट फार कमी आहे, जी त्याच्या नावाला सजेसा नाहीये. परंतु राहिलेल्या 3 चेंडूंमध्ये कामरान मोठे फटके मारू शकतो, ही त्याची क्षमता आहे. ती दाखवेल का? अभी वो दौर आया है, वो समय आया है. अभी सी द बॉल, हिट द बॉल, यही आपको करना पड़ेगा. कामरान ऑन स्ट्राइक. गोलंदाज अक्षय. अक्षयचा हाफ वॉली लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह डीप कव्हरच्या दिशेने एका टप्प्याने चेंडू 1 to 4. तर 19 धावसंख्या झालेली आहे. मस्तपैकी हाफ वॉली घेतलं, फ्रंट फूट डावा पाय पुढे घेतला आणि राहुल द्रविड स्टाईलनी तो लॉफ्ट केला होता मस्त पद्धतीने कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर झोन कडे. कामराच्या बॅट मधून सुंदर चौकार. धावसंख्या थोडंसं त्या ठिकाणी सुंदर आकार निर्माण करते. म्हणजे 19 वर अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगसाठी. उचलण्याचा प्रयत्न, चेंडूला खाली ठेवलेला म्हणून चेंडू बॅटच्या मिडलला लागला नाही आणि वेगाने जातोय. डीप मध्ये वेगाने शतक आला. कुणाल भोईरनी चेंडू फेकला. त्या दरम्यान वेगाने 2 धाव पूर्ण केल्या कामरान. आणि नवीन फलंदाज जो आलाय ओसामे, त्याने साथ देत असताना शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 21 वर. एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम तळवली स्पोर्ट्स तळवली. 3 षटकाचा मुकाबला. अक्षरशः शर्यत सुरू आहे मैदानामध्ये. महासंग्राम जणू काय रंगलाय मैदानामध्ये, कारण स्पर्धा 15वा पर्वाची आहे, जी प्रत्येक जण जिंकण्याचा प्रयत्न करेल. भोईरगाव चषक. फुलरलेनचा चेंडू, फुलरलेनचा आणि बॅक टू द बॉलर. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतो अक्षय वाघे, परंतु त्याने मोठी चुकी नाही केली. थ्रो नाही केला. बघा समजदारी, 1 धाव जाऊ दिली, कारण गरजेचं होतं. कारण जर या ठिकाणी ओव्हरथ्रो झाला असता तर अजून काही धाव मिळाल्या असत्या. हे त्यांनी स्वतःला जाणलं, रोखलं आणि 1 धाव आली शेवटच्या चेंडूवरती. प्रेक्षक हो, धावसंख्या झाली बरोबर 22. 3 षटकांमध्ये 23 धावांचं लक्ष आहे भोईरगाव संघापुढे जिंकण्यासाठी. आपण पाहू शकता या ठिकाणी सूर्य अस्ताला चाललाय आणि त्याचं चंद्र उगवला. येस, क्या बात आहे. या ठिकाणी चंद्र आणि सूर्य टिपण्यामध्ये आमचे एसके एंटरटेनमेंट माहीर आहेत. तेच म्हटलं, सूर्य सफेद कसा काय झाला. स्क्रीनवरती पाहू शकता आपण, निळमय आकाशामध्ये चंद्र टिपलाय आणि सूर्य आपला अस्ताला चालाय. तो आहे पूर्णपणे ऑरेंज आणि ते चंद्र शुभ्र आहे. आणि या ठिकाणी मॅच कशी असेल ती बघू आपण. मॅच मध्ये शुभ्र असेल आणि कोणाचं काळं होईल ते तुम्हाला सांगतील मिस्टर योगेश पाटील सर आपल्या त्रिशांत सागर भोईर कॉमेंट्री बॉक्स मधून. तर 22 धावा झाल्या, 23 धावांचं लक्ष. ते लक्ष कसं पार करेल, लवकरच फिल्डिंग सजून घ्या आणि बॅट्समन पाठवा मैदानामध्ये, कारण अजून एक सामना आपला शिल्लक आहे. जाऊया आपण योगी सरांकडे आणि डीजे अजय भावेशकडे.
किती षटकांचा असेल हे माहिती नाही, परंतु सामना होणार आहे. अठरा चेंडू आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी आपण जर पाहिलं तर अथर्व आम्हाला सांगतील 23 धावांचा इथे मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. रोहित भोईर यांची मात्र एक मोठी घोषणा केली गेली, जर संघ आज क्वालिफाय होतोय जे महाराष्ट्र भोईरगाव, तर मात्र त्यांना करिश्मा धाब्यावरती मेजवानी दिली जाणार आहे. आणि सलामी पहा, टाळ्यांच्या गजरानं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दुर्गेश भोईर, एकीकडे अक्षय वाघे आणि षटकाला सुरुवात करेल पीटीसी मधील लेजेंड मिस्टर अफसर रईस. अफसरला सुद्धा आपण जर पाहिले तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी केली होती आणि तोच अफसर आता मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये पाहूया कशा रीतीने मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात केली. पहिल्या चेंडू अगदी फलंदाला फॉलो करता प्रयत्न तिथे मात्र केला गेला, परंतु बॅटकडे होते आणि परंतु त्या ठिकाणी दुर्गेशने कुठल्या प्रमाणे धाव घेण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केला नाहीये. डॉट चेंडून मात्र या ठिकाणी सांगता पाहायला मिळत आहे. जबरदस्त सुरुवात, वारंवार तुम्हाला डॉट चेंडूने मात्र या ठिकाणी जास्तीत जास्त हाताळणी करावी लागेल आणि तेच प्रयत्न करतोय अफसर रईस. पाच ज्याप्रमाणे त्याच्या बॉलिंग ऍक्शन आहे असं वाटत नाही की चेंडू एवढा वेगाने मात्र ट्रॅव्हल होईल, परंतु जेव्हा त्याच्या हातातून चेंडू रिलीज होतोय त्यावेळी मात्र चेंडू थोडासा स्किड होतोय आणि स्किड झाल्यानंतर वेग सुद्धा मात्र त्या ठिकाणी जास्त प्राप्त करतोय. सलगचा दुसरा चेंडू निर्धावताने हाताळला आणि प्रेशर आता मात्र थोडस वाढतोय फलंदाज दुर्गेशच्या खेळीवरती. व आता मात्र जबरदस्त फटका, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू सरळ गोलंदाजाच्या डोक्यावर मात्र फ्लाय होतोय, अगदी फ्लॅट सिक्सर. सागर शेठ मधुकर भोईर याच्या वतीनं सिक्सर हॅट्रिक जर आली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कारण ती वेल आपण जर पाहिली तर आता 500ची रॅली नाही सागर शेठ, कारण प्री क्वार्टर फायनल सामना आहे आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी हा षटकार पाहिला दुर्गेश भोईरच्या वतीने. याच फटक्यांसाठी दुर्गेशला आपण ओळखतोय. अजून एक मात्र फटका दर्जेदार पाहायला मिळतोय, पण त्या फटक्याला उंची मिळाली. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर, तिसरा जर आला तर सागर शेठ मधुकर भुईर याचकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. जबरदस्त बॅटिंग मध्ये पहिले दोन चेंडू पाहिले तर गोलंदाजाच्या नावावरती राहिले, डॉट चेंडू होते आणि तदनंतर मात्र फलंदाजाने कमबॅक केला. सलगच्या दोन चेंडूवरती दोन षटकार आले आणि दोन्ही सिक्सर जर पाहिले तर त्याच दिशेने मात्र खेळले दुर्गेशच्या वतीनं. दहा फलकावरती 12 धावा लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी इथून 11 धावींची आवश्यकता. स्लो रोड होता, लेंथ पेक केली आणि एक्स्ट्रा कव्हरला पाहू शकाल डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. बॅकअपला आहेत खिजर रईस आणि जसा चेंडू मात्र जमिनीच्या साइड निघून गेला, कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला सागर शेठ भोईर यांनी की आय थिंक 1000 रुपये वाचले गेले, परंतु चांगल्या स्थितीमध्ये आहे जय महाराष्ट्र भोईरगाव. पहिल्या षटकाचा खेळ सध्या प्रगती पथावरती आहे. तब्बल 18 चेंडूमध्ये 23ची आवश्यकता आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना 13 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी 13 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल अक्षय वाघे आहेत, लेफ्टी बॅटर आहेत आणि अक्षयने सुद्धा मात्र फटका हवेत केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, झेल उडालाय, झेल तिथे पकडला गेला आणि अशा रीतीने भोईरगाव संघाला लागणारा हा पहिला धक्का. कारण उद्या सुद्धा आपल्याला जर पाहिले तर 12 संघ इनॅक्शन मध्ये असतील, परवा सुद्धा 12 संघ इनॅक्शन मध्ये असणार आहेत आणि त्यामुळेच मात्र आयोजक मात्र या ठिकाणी कुठल्या प्रकारची रिस्क येणार नाहीत. मग तो सामना 1 षटकाचा असेल किंवा 2 षटकांचा असेल. 13 धावा धाफलक्यावरती येणारे 12 चेंडू आता शिल्लक आहेत
आणि जिंकण्याकरिता 10 धाबांची आवश्यकता. नवीन फलंदाज रोहन भुईर आलाय तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. चला स्पीड अप करायचं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय कमरान. आणि पहा आता मात्र दोन्हीकडून आता मात्र आग लागली आहे, परंतु ती आग विझवेल कोण? कारण मितेश 11 क्रूज नगर जर मात्र इथे क्वालिफाय होतोय तर मिस्टर निवा पाटील याचकडून करिश्मा धाब्यावरती पूर्ण संघाला मेजवानी दिली जाणार आहे. 12 चेंडू शिल्लक, 10 ची आवश्यकता. कमरान मार्गस्थ होतोय, ओरदा विकेट मारा करेल. दुर्गेश भोईर आहेत, बॅटची कडा आहे की तिथे मात्र शॉर्ट टर्मिनवरती क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली, परंतु पंचाचा लेग बायचा इशारा, अबांतर धाव तिथे पाहायला मिळाली. आणि 1 धावेने मात्र धावफलकामध्ये धावा जोडतायत. 14 धावा. विकेटची आवश्यकता आहे. जणू काय जर विकेट प्राप्त जर झाल्या तर मात्र या धाबांचा सुद्धा संरक्षण इथून मात्र केला जाऊ शकतोय. सूर्य पाहिला तर पूर्णपणे अस्ताला गेलाय, चंद्र उगवलाय, परंतु या स्पर्धेमध्ये सूर्यास्त कोणाचा होणार आहे? जबरदस्ती इथे मात्र हा खेळ, इथे मात्र चप्पलवरून मात्र ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी जर पाहिलं तर इष्टांच्या डोक्यावर फ्लाय होतो की काय, रिप्ले मध्ये पाहावं लागेल की एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी. कामू पहा अतिशय वेगानं मात्र या ठिकाणी मार्गस्थ झाल्यावर तो विकेट मारा करतोय. रोहन पाहू शकाल शपल झाले आणि चेंडू इष्टांच्या डोक्यावरून फ्लाय होताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट चेंडू व रिव्हर्सचा फटका. कार्यसर नेहमीच सांगतात की विनाशकाली विपरीत बुद्धी. समीकरण पाहिले तर 12 चेंडू मध्ये 10 ची आवश्यकता होती आणि इथे मात्र कमरान पहा पहिल्या चेंडूवरती एक अबांत धाव खर्च केली, त्यानंतर 2 डॉट चेंडू आले. प्रेशर फलंदाजावरती पुन्हा पाहायला मिळतोय, कारण समीकरण आता मात्र पहा बॉल टू रन इक्वेशन. 9 चेंडू शिल्लक आहेत, 9 धाबांचीच गरज आहे. हो फटका अभेद केला, झेलवण्याची दाट शक्यता आहे. स्वतः गोलंदाज कमरान पोहोचतोय. ओहो झेल ड्रॉप. आणि या ठिकाणी रनआउटची सुद्धा संधी होती, म्हणजे एकाच चेंडूवरती दोन्ही फलंदाज वाचले गेले. म्हणजे असं वाटतं की जय महाराष्ट्र भुईरगाव संघाच्या पाठीमागे लक फॅक्टर आज ऑन आहे. बक्षिसांचा वर्षावास त्या खेळाडूंवरती आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु खूपच महत्वाच्या होत्या. तलिवली संघाच्या दृष्टिकोनातून झेल सुद्धा ड्रॉप झाला, जीवनदान दोन्ही फलंदाजांना मिळालं आणि 2 धावा तिथे मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. पाहू शकता तलिवली संघाचे समर्थक सन्माननीय हसन शेख एन्जॉय करतायत. त्याचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत, परंतु तिथे मात्र पुन्हा चेंडू हवेत होता. बॅक पॉइंटला क्षेत्ररक्षक जे होते, पुन्हा झेल ड्रॉप झाला. लतीफ होते त्या ठिकाणी आणि आता समीकरण उरलंय. 7 चेंडू शिल्लक आहेत, 6 धाबांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपला नाहीये, अंधार होण्याची दाट शक्यता आहे, परंतु या अंधारामध्ये सुद्धा आमचे पीटीसी मधील जे खेळाडू आहेत त्यांची डोळ्यांची चमक अजून चमकदार आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी खेळ अजूनही सुरू आहे. आमची आयोजक कमिटी पूर्णपणे सज्ज आहे. जिंकेल कोण? मितेश 11 क्रूज संघाच्या अगेन्स्ट खेळेल कोण? तलवली की भुईरगाव? फटका मिस टायमिंग, फटका पुन्हा एकदा अभेद केला गेलाय, परंतु सेफ लँडिंग होईल. डीप वरून शत्रशे वेगाने आलेले आहेत. फेकी विकेट किपर कडे पाहायला मिळाली, पुन्हा चूक घडली. भाग भाग अशा 3 धावा कंप्लीट झाल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि अक्षरशः मला लगान पिक्चरची आठवण झाली. ज्या चेंडूवरती 1 धाव होती तिथे पलून 4 धावा पूर्ण झाल्या. आणि आपण पाहिलं असेल शोले पिक्चर मध्ये धन्नो भाग. आणि या ठिकाणी जय महाराष्ट्र भुईरगाव संघाचे समर्थक सांगतात दुर्गेश भाग, रोहन भाग आणि अखेर 4 धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतात. सामन्याला कलाटणी देणारा हा चेंडू पाहिला आपण. रिप्ले मध्ये पहा काय दृश्य घडतायत. एक क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय, दुसरीकडे फेकतोय, तिसरा सोडतोय, 4था पकडतोय आणि दुर्गेश आणि रोहन फक्त त्या ठिकाणी काय करतायत? धावा फलतायत. शेवटच्या क्षणाला अफसर सुद्धा मात्र चेंडूचा पाठलाग करत होते, त्याच्याकडून सुद्धा चूक घडली आणि या ठिकाणी फेक होईपर्यंत पहा ही 4थी धाव सुद्धा कंप्लीट झाली आणि अखेर या 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 21 धावसंख्येवरती. शेवटची 6 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. काही क्लायमेट या सामन्यामध्ये आपण पाहतोय, कारण या अशी स्थितीमध्ये प्रत्येक धाव हे फार महत्वाचे असतात आणि त्या धावा मात्र प्रतिस्पर्धी संघाला मात्र तलवली संघाने आज या बहाल केल्या. सामना सुरू करूया आपण. दुर्गेश प्लीज, तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय, परंतु आपल्याकडे वेळ नाहीये, कारण यानंतर एक सामना आम्हाला अजून खेळवायचा आहे आणि तो सामना होणारच आहे.
6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 2 धावींची आवश्यकता. गोलंदाज असतील तिसऱ्या षटकासाठी रिहान मुरुमकर. बॅकफुटला गेले, पंच केलाय आणि या ठिकाणी आलाय विजयाचा चौकार. सामना जिंकलाय जय महाराष्ट्र भोरगाव संघानं. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक तलोली स्पोर्ट. चला लगेच नाणेफेकीसाठी या. जय महाराष्ट्र भोरगाव आणि मितेश 11 कुरून. दुर्गेश भोरी प्लीज फास्ट आमच्याकडे या प्लीज.